रामकृष्ण हरी मंडळी. चला आज आहे की नाही शेतात बघा खुरपायचं चालू आहे बरं का. इथं कांदा वगैरे घातले आणि इकडे जिकडे मोकळं रान होतं की नाही तिथं गवारी थोडीशी घालून घेतले. अजून थोडीशी गवारी राहिली ती पाठीमागं अजून एकटी बाई घालायला लागले गवारी. तर हे बघा मी इकडे गवारी घालत आहे की नाही तिकडे भाग खुरपायचं पण चालू आहे आणि इकडे बघा पाणी सोडून घ्यायला लागले मी. म्हणजे कसं आहे आता दिवसाचे लेट आहेत नाही तर एखाद वेळेस कसं होते आता आणि परत न रात्रीचे लेट आल्यानंतर की नाही मग पाणी सोडायचं होणार नाही. आणि ही गवारी जेवढंच आपण बी घातलं असतोय ना तेव्हाच लगेच पाणी सोडलं तर छान असं उगवून येते. त्याच्यामध्ये की नाही मी थोडेसे बोदावर असं मिरच्या घातलेले पाती सोडलेल्या बरं का अशाच. मग मोकळं होतं म्हणून त्यामुळं कशात त्यात काय घालायचं म्हणून चिनी ठेवलेलं तसंच. आता त्यात की नाही मी गवारी घातले बघा. गवारी घालून पाणी पाजवायला लागले, पाणी सोडायला लागले तिथं. आणि इकडे गवारी घालत घालत इकडे पाणी पण सोडायचं चालू आहे, तिकडे खुरपायचं पण चालू आहे. कांदा येते एका साईडला. हे रान जरासं मोकळंच होतं त्यामुळं ते कसं होतं असं बोदावर आहे की नाही शेंगाचे बी घातलेले, शेंगा उगवून आलेत सगळं. पण रान कसं जरासं भरपूरच मोकळं आहे आणि इकडे थोडेसे टमाटे लावलेले आहेत बघा. मोकळं रान असल्यामुळे त्यात जरासं गवारीची बी घालून घेते. हे बघा आता खुरपायचं पण चालू आहे. इकडं खुरपणं आणि त्याचं पाणी सोडणं आणि गवारी घालणं हे सगळं एकत्रच काम चालू आहे. आता कसं आम्ही आता हे एवढं झाल्यानंतर आहे की नाही आम्ही तिकडं पलीकडे ऊस तोडायला लागले. त्या ऊसाच्या ह्याच्यामध्ये जायचं आहे आता आम्हाला. म्हणजे ऊस भरायला लागला तिकडं ऊसाच्या ह्याच्यामध्ये जायचं, पाणी पण सोडायचं. ऊस इकडं पण हे बघायचं. ह्या बायका आहेत बघा बांगलाला, ह्या माझ्या जाऊबाई आहेत आणि गावातली एकटी बाई आहे. आणि माझ्या घरापासून जवळच आहे रस्ता आहे बघा माझ्या घराची मध्ये. चला तर आपण फडामध्ये जाऊया आता. बघा फडामध्ये की नाही तर बघा आमची आहो आहेत की नाही ते ऊसाचं हे मोळी उचल लागायला लागलात ते बघा तिथं. आता हे ऊसतोड हे आहेत की नाही बीड जिल्ह्याचे आहेत बरं का. ऊसतोड कामगार की नाही पुन्हा बीड जिल्ह्याचे आहेत. बीड जिल्ह्याहून आलेलं टोळी आहे ही तिकडून आलेले. आणि हे बघा ह्याने आता ऊस तोडून की नाही ट्रॅक्टर भरायचं चालू आहे आमचं बघा. पाठीमागं इकडं कांड्या वगैरे येचायचं वगैरे हे चालू आहे असं सगळं. कांड्या येचायचं परत ट्रॅक्टरमध्ये टाकायचं आणि हे बघा सगळं असं हेच चालू आहे. कसं आहे माहिती आहे का आता हे बघा ते एवढं असं म्हणजे कसं सगळ्याकडं असं कांड्या पण भरपूर पडल्यात आणि वाडं पण भरपूर पडले बघा. आमच्या इथं आंब्याच्या झाडाला किती मोहर आला. एवढ्या वर्षी कधी मी बघितले पण यावर्षी आंब्याच्या झाडाला मोहर भरपूरच आला आहे. शेवग्याचं झाड आहे काय बघायचं आमच्या शेतात. तर बघा कामगार किती असं ह्याच्यानं काम करत आहेत ऊसतोड कामगार. आणि त्यांचे लहान लहान मुलं अगदी उन्हात थंडी जाव्यात एवढं घेऊन त्यांनी काम ऊसतोडीला आल्या तर काही तेवढं लांब. तर चला आता आम्ही पाठीमागे आहे की नाही हे बघा पाला गोळा करून घेतोय सगळं. म्हणजे कसं आहे आता उन्हाळ्याचं जरासं आता उन्हाळा येते ना त्यामुळे आता पाणी पुरत नाही इकडे. हे सगळं माळरान नसल्यामुळे पाणी पुरत नाही. पाणी पुरत नसल्यामुळे की नाही आम्ही आता हे पाला जे असते की नाही ऊसाचा ते एका सरीमध्ये भरून घेतोय. असं सरीमध्ये भरून घेऊन त्यानंतर ड्रिप केलं ना की सरीतलं असं ऊस वरलं राहते त्यामुळे थंडगार राहते त्याच्यामुळे की नाही. तर पाला भरून घ्यायला लागलो आहे आम्ही. पाला भरून अगदी कसं आहे म्हणजे पाला भरून त्या जरासं सरी मोकळं झालेलं असतं की नाही त्याच्यामध्ये काय करायचं की जरासं मका वगैरे घालायचं. चला तर बायका सगळ्या थकलेत बरं का आता हे पाला गोळा करून की थोडंसं आता पाणी प्यायचं जरासा आराम करायचा. आराम करून निवांतपणे आणि चालू करायचं. का तर दिवसभर धावपळ होते ना भरपूरच रानातलं का म्हणून थोडंसं थकल्यामुळे थोडंसं बसून आराम केलं आणि पाणी जरासं पिऊन वगैरे उठलं तर माणसांना बरं वाटते ना एकदम. त्याच्यामुळे की नाही बघा थोडंसं बसून घ्यायचं. आता बसून घेतलेत आणि हे बघा माझ्या जाऊबाई पाणी प्यायला लागल्यात. तर बघा एवढं असं रानामध्ये पाला सगळं पडले. तर पाणी तर इकडं पाणी पण चालू आहे तिकडं काम पण चालू आहे दोन्ही पण चालू आहे बरं का आता. हे बघा कसं वाटलं हा व्हिडिओ कमेंट करून सांगा बरं का मला. तुमच्या पण शेतात काय काय घातले ते कमेंटमध्ये सांगा मला. आणि व्हिडिओ कसे वाटले ते पण कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ कुठून बघताय ते पण कमेंट करून सांगा.